ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। माजी नगरसेविका स्वातीताई पारधी यांचा राष्ट्रवादीला रामराम। जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश। मिरजेत जनसुराज्याची ताकद वाढली। मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 20 च्या माजी नगरसेविका स्वातीताई पारधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत आज जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला। जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते पारधी ताईंसह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा हाती घेतला। त्यांच्या प्रवेशामुळे मिरज विधानसभा क्षेत्रासह सांगली महापालिकेच्या प्रभाग 20 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडल्याचं मानलं जात आहे। या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेव कुरणे, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, शहर जिल्हाध्यक्ष पंकज मेहत्रे, मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर, नाना घोरपडे, कैलास पाटील, प्रदीप पाटील, समीर मालगावे, आदित्य साळुंके, कीर्तिकुमार सावळवाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती। स्वातीताई पारधी यांच्यासोबत मिनल हातेकाटे, राष्ट्रवादी सेवादल शहर जिल्हाध्यक्ष युवराज नाईकवाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केल्याने पक्षाचे संघटन आणखीन भक्कम झाल्याचे नेतृत्वाकडून सांगण्यात आले। मिरज तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षातील गळती सुरूच असून आगामी काळात आणखीन अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षात दाखल होतील अशी शक्यताही वर्तवली जात आहे। स्वातीताई पारधी यांच्या प्रवेशामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचं स्पष्ट झालं आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। आज जनस्वराज्य पक्षाचे माननीय विनयजी कोरे साहेब आणि आमचे नेते समीरदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज जनस्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केला आहे। पक्षाचे ध्येय धोरण आणि पक्षाचे उद्दिष्ट हे तळागाळापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करीन आणि पूर्ण ताकदीने पक्षाचं नेतृत्व करेन। जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये आमच्या भगिनी त्या ठिकाणी स्वातीताई पारधी आणि मिनलताई या दोघींचा असंख्य कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये आज प्रवेश केला। मी त्यांचा व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो। स्वातीताई कायमच कामानिमित्त आमच्याशी संपर्कात असत, जनतेच्या कामामध्ये त्या सतत व्यस्त असायच्या। आज मी त्यांचं पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांच्या व त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो। पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेवांना कुरणे, त्याचबरोबर पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते सांगली महापालिकेचे माजी उपमहापौर आनंदरावजी देवमाने, त्याचबरोबर प्रदीप पाटील असणाऱ्या सर्वच प्रमुख मंडळींच्या मार्गदर्शनाखाली त्यांना एक चांगल्या पद्धतीचं या सर्वच येणाऱ्या नगरपालिकेच्या कामानिमित्त यश मिळावं आणि त्यांना सगळ्यांना मी मनापासून त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो। पक्षासाठी त्यांनी झटून पक्ष कसंच वाढीस नेता येईल त्यासाठी त्यांच्या सर्वच मंडळींनी आता सक्रियपणे कामाला लागून पक्षाला एक चांगल्या पद्धतीचं यश मिळवून देण्यात